म्हणून त्याचं नाव हरी. तो अज्ञानाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी. तो जन्म मरणाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी. गुरु हरते म्हणजे हरण करणे. एक एवढा आपला अनुभव सांगते. हरीने माझे हरिले चित्त, हरे माझे हरिले चित्त, हरे माझे हरिले चित्त, सामर्थ्य संपन्न नाम आहे. त्याचं नाम चिंतन केलं तर भगवान चित्ताचं हरण करतो, मनाचं हरण करतो, विकाराचं हरण करतो, पापाचं हरण करतो, सगळं दोषांचं हरण करतो. फक्त आपली भावना चांगली असावी. विठ्ठला भगवंताचं नाम अनेक सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. काही जे औषध असतात एकच काम करतात. काही औषध घेतले तर ते फक्त शक्ती देतात, रोग नष्ट नाही करत. काही अशा वस्तू सेवन केल्या शक्ती देतात पण आजार घालवत नाहीत. काही आजार घालवतात पण शक्ती देत नाही. तसे काही साधन ते फक्त पाप घालवते पण इतर जे उच्च स्थान आहे त्या स्थानाची ते प्राप्ती करून देऊ शकणार नाही. पण भगवंताचं नामचिंतन असं साधन आहे की ते सगळ्या प्रकारचं करू शकतं. तसं तुकाराम महाराज होतात ना, विठ्ठला काय नव्हे केले एका चिंतिता. काय करत नाही भगवंताचं नाम. सगळं काही करू शकतं पण एवढं सातत्य आपण ठेवत नाही. एवढी आपली भावना प्रबल ठेवत नाही. आपली भावना प्रबल असावी. आपल्या जीवनामध्ये त्या मंत्राचं सातत्य असावं. दोन गोष्टी प्रामुख्याने लागतात. एक तर सातत्य लागतं आणि एक तर प्रबल भावना लागते. भगवंताचं नाम सुखही देतं, पापही नष्ट करतं, म्हणजे दुःखही निवृत्त करतं. भगवंताचं नाम पापही घालवतं आणि पुण्यही देतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात ना, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मुखे म्हणा, हरी 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 मुखे म्हणा. पुण्याची गणना कोणाकडे, पुण्याची गणना कोणाकडे, पुण्याची गणना कोणाकडे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोणाकडे, पुण्याची गणना कोणाकडे, पुण्याची गणना कोणाकडे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे
म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नाम चिंतन केलं तर किती पुण्य होतं त्याचं मोजमाप नाही. कारण भगवंताचं नाम पुण्यही देणार आहे, पापही नष्ट करणार आहे. हरिविचार आणि अनंत पाप राशी जातील क्षण मात्रे. म्हणून जीवनामध्ये पुण्यच असावं, जीवनामध्ये पाप नसावं. पाप का नसावं? कारण ते दुःख देतं म्हणून. पुण्य का असावं? तर ते सुख देतं म्हणून. कारण पुण्य सुख देणार आणि पापही दुःख देणार. विठ्ठला काही टाइम जातो, नंतर त्याचं प्रगतीकरण होत असतं. जसं तो पण लगेच रूप येतं का? थोडा टाइम जातो. तसं आहे, आपण साधना केली तर तो फळ लगेच मिळतं असं नाही, पण निश्चितपणे मिळतं. भगवंताचं केलेलं कधीच वाया जात नसतं. परमार्थामध्ये केलेलं कधीच वाया जात नसतं. संसारामध्ये किती करा बरोबर काहीच येत नसतं. संसारामध्ये कितीही करा बरोबर काहीच येत नाही. परमार्थामध्ये थोडं करा बरोबर आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही संसार फार केला त्याची नोंद देवाकडे होत नाही, पण तुम्ही परमार्थ थोडा जरी केलं तर त्याची नोंद भगवंताकडे होतेच. म्हणून भगवान कोणाचा फुकट येत नाही. आपण केलेली साधना आपल्यासाठीच करतो, पण त्याचं फळ आपल्याला भगवान देतो. केलेली साधना भगवान कोणाची फुकट घेत नाही आणि त्याचं फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने सतत देवाचं नाम चिंतन करावं. विठ्ठला तुकाराम महाराज सांगतात की हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. सर्वांनी हरी हरी म्हणा. महाराज असा भेद करत नाही की अमक्याने म्हणा तमक्याने गप्प बसा असं वगैरे नाही, तर सर्वांनीच म्हणा. तुम्ही हरी म्हणा, तुम्ही हरी म्हणा. परिणाम काय होणार? भव दुःखाच्या छेदना. संसारिक जे दुःख आहे, अनंत प्रकारचं जे दुःख आहे, त्या सगळ्या प्रकारचं दुःखाला नष्ट करणारा म्हणजे भगवंताचं नामच समर्थ आहे. विठ्ठला हरिनाम जीवनामध्ये असेल तर जीवनाला अर्थ आहे. ज्या जीवनामध्ये हरिनामच नसेल तर त्या जीवनामध्ये अनर्थ समजा. हरिनाम हे सर्व प्रकारचं फल देणार आहे. हरिनाम बिना. आणि हरिनाम जीवनामध्ये नसेल तर जीवन कसं? मीराबाई बोलतात, हरिनाम बिना नराईसा है, दीप बिना मंदिर जैसा है. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिना मंदिर जैसा है. हरिनाम बिना जैसे बिना पुरुष की नारी है, जैसे पुत्र बिना मातारी है. जल बिन सरोवर जैसा है, जल बिन सरोवर जैसा है. हरिनाम बिना नराईसा है, दीप बिन मंदिर जैसा है. हरिनाम बिना. जसं मंदिर आहे, पण मंदिरामध्ये दिवाच नसेल देवासमोर तर त्या मंदिराला शोभा नाही. तसं जीवन चांगलं आहे, पण अशा सुंदर जीवनामध्ये देवाची भक्तीच नसेल, देवाचं नामच नसेल, परमार्थच नसेल तर त्या जीवनाला देखील शोभा नाही. विठ्ठला भगवंत नामातून जीवनाला मोठी शोभा प्राप्त होते. त्याचाच आग्रह महाराज सर्वांना करतात. हरी हरी तुम्ही म्हणाले हरी हरी तुम्ही म्हणाले हरी हरी
हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ देणी माया जाळ तुटईल. अर्थात तुमचं दुःख जाईल. माया जाळ गेलं म्हणजे दुःख गेलं. तेव्हा सर्वांना आग्रह आम्हाला चिंतन करण्याचं आहे. महाराजांनी विचार केला. आपण सर्वांना आग्रहाने सांगतो पण बरेच माणसं इतर साधनामध्ये दंग दिसतात. तेव्हा महाराज होता अन्य साधनाच्या जर नादी लागले तर नेमका काय होणार. अभंगातून दुसरं आणि गणप पाडू गबाळाचे भारी आणि गणप पाडू गबाळाचे भारी गणप पाडू गबाळाचे भारी आणि कनका पडोगा बाणाचे भरी तेथे आहे थोरी नागवन. अन्य साधनाच्या नादी लागले तर तुमचे नागवण होणार. तुमची फसवणूक होणार. तेव्हा ही साधन जीवनामध्ये करा. हरी हरी तुम्ही. अनेक साधन अनेक उपाय जगामध्ये आहेत. अनेक मार्ग जगामध्ये आहेत. त्यामध्ये कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, आणखी काही मार्ग असते. कर्म तसं सोपं नाही, अवघडच आहे, किचकट आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे. कर्म म्हणे पे ते कवन अथवा कर्मी काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेले. चांगल्या चांगल्याला कर्म काय अकर्म काय कळत नाही. पाप काय पुण्य काय. काही वेळेला ज्याला आपण पुण्य समजू तिथं पाप होऊ शकतं, ज्याला पाप समजू तिथं पुण्य होऊ शकतं. पुण्य करता होई पाप आणि दूध पाजून कोशलाचा असं काही वेळेला होतं. विठ्ठला मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. आपण कसं झोपावं रात्री याचं काय शास्त्र आहे, याच्याबद्दल कर्म आहे. कोणत्या दिशेकडे डोकं, कोणत्या दिशेकडे पाय,
बरं, सकाळी उठल्यानंतर कोणत्या दिशेकडे तोंड करून जावं याचं काही शास्त्र. बरं, तिथे गेल्यानंतर कोणत्या दिशेकडे तोंड करून बसावं याचं काही शास्त्र. बरं, तिथून परत आल्यानंतर आपल्या हाताला किती वेळेस माती लावावी, किती वेळेला हात धुवावे याचं काही शास्त्र आहे. कर्मशास्त्र म्हणते 7 वेळेला माती लावा, 7 वेळेला धुवा. एवढं करतो का आपण? एकच घासण होय मोकळं करतो का नाही? विठ्ठला जाणकार माणसांनी अतिकर्माच्या नादी लागू नये आणि सगळं कर्म सोडू नये. जे करण्यासारखं असेल ते अवश्य करावं, पण जे अत्यंत किचकट असेल त्याच्या नादी लागू नये. एक असा कर्मठ मनुष्य त्याने गंगेमध्ये स्नान केलं आणि स्नान संपल्यानंतर त्या गंगेचं त्याने आचमन केलं. हुकून चुकून त्याच्या तोंडामध्ये भाताचं शेत गेलं. त्याला कळून देखील आलं की भाताचं शेत पोटात गेलं, पण विचार करू लागला, आलं कसं गेलं, कसं आलं, कसं गेलं, कसं. आता आलं तर आलं, गेलं तर गेलं, पण नाही, पुन्हा पुन्हा तेच भोकू लागलं. तर त्याची दृष्टी वर गेली. वरच्या बाजूला एक बाई भांडे कोंडे तिच्याजवळ पडलेले होते आणि मग त्याने तिथूनच तर्क केला, नक्कीच या बाईपासून हे शेत वाहता आलेलं असावं. काय जाण्याची गरज नव्हती, पण तो तिथपर्यंत गेलाच आणि विचारला, चौकशी केली की बाईसाहेब आपण कोण आहात? काही गरज नाही, पण विचारलंच. तर ती बाई म्हटली, महाराज मी आदिवासीन बाई आहे. आदिवासीन? मग एवढ्या दूर कशाला आला? म्हटले, महाराज मला शिवायचं नाही. शिवायचं नाही? मग एवढा पश्चाताप, एवढा पश्चाताप, एवढा पश्चाताप, डायरेक्ट थंडीताप. थंडीताप, आजारीच पडला, आजारी पडला. दवाखान्यामध्ये गेला, औषध सेवन केले, त्याद्वारे तो बराही झाला. आणि नंतर पुन्हा दवाखान्यात गेला. का हो डॉक्टर, तुम्ही औषध दिले, तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, नेमकं काय असतं? तर म्हणले, महाराज तुम्ही विचारू नये आणि आम्ही तुम्हाला सांगू नये. अशा काही त्यामध्ये अपेय वस्तू असतात की त्यांचं नाव तुमच्या समोर न घेणंच चांगलं. मग तर अधिक शंका की आपण फार मोठं पाप केलं, फार मोठं पाप लागलं. आता महाराष्ट्रात थांबून चालणार नाही, आता आपण काशीला गेलंच पाहिजे. काशीचा रस्ता धरला, उन्हाळ्याचे दिवस, प्रवास बराच काही केला, तहान लागली, भूक लागली. एका गावामध्ये गेला. गावामध्ये एका वाटेवर 4 चौघ बसलेले होते. त्यांना विचारणा केली का हो या ठिकाणी चांगल्या माणसाचं घर सांगा बरं मला. लोक म्हटले, आमच्या घरी जावा, तिथं तुमचं काम होईल. डायरेक्ट त्या घरी गेला. बाईने त्या माणसाचं आदरात तिथे केलं, या बसा, पिण्यासाठी पाणी देखील दिलं. तर म्हणे, महाराज परम भाग्य माझं आमच्या घरी आला, तर मी आता स्वयंपाक करते, जेवण करा, तुमचा रस्ता तुम्ही द्या. आनंद झाला त्याला. तहान गेली अगोदर, पण भूक राहिली पोटात. बाईने पटकन स्वयंपाकही केला, लगेच ताटही केलं, नवे नवे अर्ध जेवणही होतात. मग त्याने हात जोडले, महाराज विचारू का तुम्हाला परवानगी असेल तर म्हणे विचार. या माणसाने असा विचार केला, आपण विद्वान पंडित ब्राह्मण अमुक, विचारा म्हटले. तेव्हा ते बाई म्हटली, महाराज मला फार मोठा पेच पडला. असा पेच पडला की मला 2 मुलं आहेत, की आता यांची सुनता करावी का मुंज करावी. या मुलाची सुनता करावी का मुंज करावी, एवढं काम सांगा, म्हणजे आपलं कामच झालं. नेमकं काय करावं एवढं सांगा. आता हे शब्द कानी पडल्यानंतर त्याने विचार केला, याचा फार मोठा घोटाळा दिसतोय, फार मोठा घोटाळा दिसतोय. मग तोच म्हणू लागला, हे बाई आता मी तुझ्या हातचं जेवण केलंय, आता अगोदर माझंच सांग, माझं थडगं बांधायचं का समाधी. दृष्टांत आपला संपला.
एवढ्या दूर जाण्याचा प्रसंग का आला तर त्याने कर्मठ केला म्हणून कर्मठपणा केला. विठ्ठला विठ्ठल कर्मठ करा, पण अति किचकट असेल तर त्याचा नाद सोडा, त्याला सोडा, पण नामाला धरा. ज्याने नामाला पकडलं त्याचं सगळं काही झालं. हो, कर्माच्या नदी मापात लागणे. आणि या कलियुगामध्ये तरी आता कर्माला प्राधान्य नाही, कलियुगामध्ये नामाला प्राधान्य. विठ्ठला विठ्ठल कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे आणि योग मार्ग अत्यंत दुस्तर आहे. पण तुकाराम महाराज बोलतात, आम्ही काय केलं, मोडून मोडून या वाटा, 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 राज्य भारत चाले ऐसा. तर या वाटातून संतांनी बाजूला साधल्या, मोडून या वाटा मोडीत काढल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. तेव्हा सूक्ष्म वाट ही कर्माची वाट, दुस्तर वाटा ही योगाची वाट. दुस्तर मार्ग योग मार्ग, अत्यंत सूक्ष्म मार्ग म्हणजे कर्म मार्ग आहे. योग मार्ग सोपा नाही. जीव जाणारा मार्ग म्हणजे योग मार्ग आहे. हो, जीवाचा राम. हो, अत्यंत दुःख, अत्यंत दुःख. योगाची या वाटा जे निघाले या सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागाला. माऊली बोलतात की जे कोणी माणसं योग मार्गामध्ये पडले त्यांना शल्क दुःख वाटायला आलं. योग मार्गामध्ये फार काठिण्य आहे, फार दुस्तरता आहे. योग मार्ग म्हणजे लोखंडाचे फटाणे खाण्यासारखा मार्ग. लोखंडाचे फटाणे दिले, कोणाला दिले, ज्याला दात नसतील त्याला दिले. आता तो जगेल का? त्याची सकाळी दिंडीच काढावी लागेल. गानबा तुकाराम म्हणजे मरणप्राय मार्ग आहे. मरणप्राय मार्गामध्ये योग मार्ग. लोहाचे चणे जय बोलतरिया पडती काने, ऐका ना माऊली म्हणतात. तो मार्गामध्ये बोलत्या माणसाने लोखंडाचे फटाणे खाण्यासारखा मार्ग आहे. तर तो जगेल का? तो जगणारच नाही. त्याची प्रेत यात्राच. असा अत्यंत दुस्तर मार्ग योग मार्ग. वास्तविक पाहता माऊली सर्वांचे राजे होते, सर्वांचे राजे. म्हणजे योग्य लोक जेवढे म्हणून असते, दानराज माझी योग्यांची माऊली, दानराज माझी योग्यांची माऊली. जनन गवली प्रगट केली, जनन गवली प्रगट केली. दानराज माझी योग्यांची माऊली, दानराज माझी योग्यांची माऊली. मग माऊलीने तुम्हाला सर्वांनाच कोणता उपदेश करायला पाहिजे होता? योग मार्गाचाच, की तुम्ही योगच करा, तुम्ही योगच करा, बाकी सगळं सोडा. पण माऊलींना कल्पना होती योग मार्ग अवघड आहे, हा सर्वांना शक्य होणारा मार्ग नाही. म्हणून त्यांनी कोणता मार्ग काढला? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला योग मार्ग अवघड आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे.
ज्ञान तसं सहजासहजी प्राप्त होत नाही. एकतर ज्ञान म्हटलं की बुद्धीच लागते. निर्बुद्धाला ज्ञान मिळतच नाही. किती सांगणारा गोड असला पण बुद्धीच नसेल त्याला काय करणार. बुद्धी प्रथम असावी आणि ज्ञान सांगणारे ते गुरु समर्थ असावे, ते कळकळीचे असावे, तळमळीचे असावे, दोन ठोके देणारे असावे, पण चांगलं ज्ञान सांगणारे असावे. आता भात भाकरीचं ज्ञान काय कामाचं. अध्यात्म ज्ञान हे खरं ज्ञान आहे. अध्यात्म ज्ञान हे सगळ्या ज्ञानांचा राजा आहे. ज्ञान हे संताकडे असतं, धन हे श्रीमंताकडे असतं. इथं धन चालत नाही, इथं ज्ञानच लागतं. शांती, समाधान, सुख, शांती वगैरे या गोष्टी प्राप्त करण्यासाठी याकरता समर्थ ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे. आणि हे ज्ञान फक्त संताकडे, सद्गुरूकडे असतं. पण असे सद्गुरू, असे संत मिळणं फार अवघड आहे. अवघड आहे संत भेटी, अवघड आहे संत भेटी, तरी जगती करुणा केली, करुणा केली, करुणा केली, ऐशी बनवले माझा ऐशी बनवले माझा. ज्ञान चांगलं आहे पण ते ज्ञान सांगणारे गुरु दुर्मिळ आहेत, संत दुर्मिळ आहेत. बाकी मिळेल पण हे मिळणं अवघड आहे. अलग लक्षात. तात मिले पुणे मात मिले सुख भात मिले आता सांगत नाही. सगळं काय मिळेल पण संत दर्शन दुर्लभ आहे असं म्हटलेलं आहे. शेवट नंतर सांगेल. विठ्ठला मृत्यूलोकातलं सगळं वैभव मिळेल, स्वर्गाचंही वैभव मिळेल, वैकुंठही मिळेल, पण अलग लक्षात. पण संत मिळणं फार कठीण आहे. आता ते ज्ञान दुर्मिळ आहे, अवघड आहे. ही जे गोष्टी आहेत सगळ्यामध्ये जरी असलं किंवा या सगळ्या मार्गामध्ये बिनचूक मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. विठ्ठला सगळे कष्टाचे मार्ग आहेत, जीव जाणणारे मार्ग आहेत, पण सोपा मार्ग भक्ती मार्ग. हरि को नाम सदा सुखदायक, हरि को नाम सदा सुखदायक, लगत नहीं कछुदा मेरो मन क्यों न भजे हरि भक्ती मार्ग चांगला मार्ग, सोपा मार्ग. त्याच्यात काही कष्ट वगैरे नाही. नामाला काही कष्ट लागतं का. म्हणून नाम सर्वांनी घ्यावं. हरी हरी तुम्ही परिणाम त्याने माझा अर्थात दुःख नष्ट होईल. बाकीचे साधन तुमचे चालू आहेत ते तुमची फसवणूक करणारे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर किंवा अनेक नका पडू गाभाळाचे भय. त्याला गाभाळ म्हटलं आहे. नामापेक्षा हे तसं गबाळ नाही. आपापल्या परीने सर्व हे साधन श्रेष्ठच आहे. याला नाव ठेवण्याचा आपला तर अधिकारच नाही. पण एवढं खरं की नामापेक्षा भारी नाही. विठ्ठला विठ्ठल
नाम सदृशम ध्यानम. नामापेक्षा नामासारखं ज्ञान नाही, नामासारखं ध्यान नाही, नामासारखं पुण्य आणि नामासारखी गती नाही. अर्थात नामासारखं काहीच नाही. नाम सगळ्यामध्ये श्रेष्ठ. जसा भगवान श्रेष्ठ, त्या भगवंताही पेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ. विठ्ठला या नामाने अनेकांचं काम केलं, अनेकांचा उद्धार केला. केला का नाही? पापिया जाणे लग जगनिका, पापिया जाणे लग जगनिका, सबरे हरिनाम सबरे हरिनाम. अनेक पापी उद्धरले, ते नामातून उद्धरले गेले. पापी अजामिळ, की ज्याचं नाव जग प्रसिद्ध झालं पापाच्या बाबतीमध्ये. पापाचा कळस म्हणजे अजामिळ. एवढा मोठा पापी खरा, पण तो केवळ नामाने उद्धरला गेला. एवढं नाम श्रेष्ठ आहे. ज्या कर नाम, आणि ते नंतर मरताना आलं तर मग तर दुधात साखर, पण ते येतच नाही. एरवी देखील नाम येतच नाही, मरताना कसं येईल? विठ्ठला विठ्ठल. नामेची तारीले कोट्यानं हे कोटी, कोट्यानु कोटी नामाने सर्वांचा उद्धार केला. नामेची वैकुंठी भैसविले, नामे सर्वश्रेष्ठ आहे. आणखी एक साधन, की ज्या साधनाचा अवलंब केला असताना तुमच्या जीवनामध्ये जे काय दुःख आहे, जे काय मायाजाळ आहे, ते नष्ट होऊन जाईल. असा एक सुंदर उपाय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. भावे तुळशीदार पाणी डोळात, भावे तुळशीदार Hallelujah.
समवेत विना. तर जो भगवान परमात्मा आहे त्या भाव समर्पित करा आणि त्या देवाची कोणतीही क्रिया असो ती क्रिया प्रेमानेच करा. कारण देवाला प्रेम आवडतं, देवाला भाव आवडतो. भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रुन सत्येन मित्रं कृपयाचे पुत्रं दानेन मोक्षं मोक्षमानयन्ति. ज्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी नियत साधन, जवळचं साधन, उत्कृष्ट साधन कोणतं आहे तर ज्ञान आहे, तसं देव प्राप्तीसाठी उत्कृष्ट साधन म्हणजे भाव आहे, प्रेम आहे. विठ्ठला विठ्ठल भगवान इतर गोष्टीने आकळला जात नाही. देवाला आकलन करण्यासाठी भावच समर्थ. ज्याप्रमाणे बैलाला आकळायचं असेल तर त्याला व्यसन लागतं, हत्तीला आकळायचं असेल तर त्याकरता अंकुश लागतो, बरोबर आहे ना. घोड्याला आकलन करायचं असेल तर लगाम लागतो. तसं देवाला आकलन करायचं असेल तर भावच लागतो. विठ्ठला तेव्हा भाव समर्थ आहे म्हणून भाव जवळ करा, भाव निर्माण करा, प्रेम निर्माण करा. प्रेम तसं येतच नाही, देवाने दिल्याशिवाय जातच नाही, प्रेम येत नाही. प्रेम देवाचे देवे. भगवंताच्या कृपेशिवाय आपल्याला प्रेम निर्माण होणार नाही, भाव निर्माण होणार नाही. म्हणून देवाला हाक मारा, देवाची प्रार्थना करा, तुम्हाला नैसर्गिक भाव निर्माण होणार. विठ्ठला देवाची कोणती क्रिया असो ती भावनेनेच करा असं नाथ महाराज एका अभंगातून सांगतात. भावे करावे भजन, भावे करावे पूजा असो ती भावाने करा, वारी असो ती भावाने करा, कीर्तन सेवन करणं असेल तर भावानेच ते सेवन करा. जेवढ्या जेवढ्या क्रिया असतील त्या भावनेने करा तर त्याचं फळ भगवान देत असतो. तेव्हा इथं महाराज म्हणतात भावे तुळशी दळ भाव धरा आणि तुळशी दळ अर्पण करा. देवाला तुळस बारा आवडते. आपण देखील तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करा, तुळशीची माळा देवाच्या गळ्यात देखील टाका, म्हणजे कर्णाची. जसं भगवंताला भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं तसं भगवान पांडुरंगाला तुळशीचं पान आवडतं. विठ्ठला विठ्ठला सर्वांनी तुळशीची सेवा करावी. आपल्या दारी वृंदावन तयार करावं. जेवढं तुम्ही तुळशीचं काम करून देणार तेवढं तुमचं काम देखील तुळस माता करणार. म्हणून लावंगणी तुळस
तरी पातकाचा नाश लावू अंगणी तुळस लावा. इतर काही लावण्यापेक्षा तुळस लावा. इतर लावू नका असं आग्रह नाही, पण इतर लावताना तुळसच नाही काय कामाचं. तुळस जीवनाचं सार आहे. जिस घर नाही तुळशी वृंदावन, जिस घर नाही तुळशी वृंदावन, जिस मुख नहीं राम, ओ घर जाकर पाच ग्रास लेऊही नरक समान. तुळस लावा, तुळशीची सेवा करा, तर तुळस देखील तुमचा उद्धार करणार, तुम्हाला सुख प्राप्त करून देणार. तुळस म्हणजे भगवंताची परमशक्ती आहे. विठ्ठला आगे तुळशी जवळ पाणी जोडा, हात देवाला हात जोडा, प्रार्थना करा. श्री पंढरीशा पतित पावन एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी. अशी प्रार्थना करा. देवाला आपल्याकडे लहानपण घ्या, देवाला मोठेपण द्या. असं केलं तर भगवान काम करेल का? का करणार नाही? कारण तो आहे कसा. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर. सागर नामासाठी पार पापवेद. तर भगवान हा कृपेचा सागर आहे. अनेक गोष्टीचा सागर भगवान आहे. तो ज्ञान सागर आहे, तो वैराग्य सागर आहे, तो वैभव सागर आहे, तो धन सागर आहे, तो सर्व काही आहे. इथं भगवंताला काय म्हटलं? कृपेचा सागर. तो कृपा करेल, तुमचं काम निश्चितपणे करेल, पण त्याचं काम केलं तरच. कारण भगवंताचं सांगणं तुम्ही माझं काम करा, हे तुमचं काम करणार. तो है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तो है तेरे काम पर, तो मैं है मेरे नाम पर. अरे हे भक्त, जर माझं काम करशील तर मी तुझं काम करणार. आणि म्हणून देव आहे कसा? तर जसा आरसा तसा. देव आहे कसा? तर जसा आरसा तसा. तेव्हा आमचे गुरुवर्य अतुसिंग बाबा सांगत असत की देव आहे कसा? जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच करतो. आरशाला बुक्का दाखवला तर आरसा तसं दाखवणार. तसा भगवान आहे. तसं देवाचं काम करू
तसं देव देखील आपलं काम करतो. तू काय म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पाडविला. या दुःख सागरातून तो तुम्हाला निश्चित पार केल्याशिवाय राहणार नाही. नव किनारे लगाव नव किनारे लगाव प्रभुजी नव किनारे नदिया गहरी नाव पुरानी नदिया गहरी नाव पुरानी डूबत जहाज नाव किनारे लगाओ दवरे दवरे नाव किनारे लगाओ प्रभुजी नाव किनारे लगाओ प्रभु गिरिधर नागर प्रभु गिरिधर नागर करोन देवा नाव किनारे लगाओ प्रभुजी नाव किनारे लगाओ किनारे नाव किनारे अशी प्रार्थना भगवंताला करावी आणि त्याचं नाम चिंतन करावं. ते पार करेंगे नैया भज कृष्ण कन्हैया. ऐका नाही तुम्हाला तुमचं सगळं काम करून देणार. फक्त त्याचं नाम घेताना मनपूर्वक घ्या, भावनापूर्वक घ्या. ज्ञानेश्वर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी येऊन थोडीफार सेवा केली. तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराज या पवित्र चरणी सद्गुरु जोग महाराज हे ज्ञानेश्वर माऊलीचा अनुग्रहित जीवन, माऊली त्यांचं गुरुस्थान आणि त्यांचे परमशिष्य बंकट स्वामी महाराज आणि त्यांचे परमशिष्य हे दोन सूर्य, एक चंद्र आणि एक सूर्य, म्हणजे भाऊ हे सूर्यासारखे, बाबा हे चंद्रासारखे शीतल. हे दोन बंकट स्वामींनी घडवले. माऊलीमुळे जोग महाराज घडले, जोग महाराजांमुळे बंकट स्वामी घडले, बंकट स्वामीमुळे हे दोन शिष्य आणखी शिष्य घडले. आणि त्यांच्याच संगतीने खंडोजी बाबा तयार झाले आणि बाबाजीच्या संगतीने आपले खारे बाबा परमार्थामध्ये आले. त्यांनी एवढा मोठा विस्तार केला की त्याचं कौतुक करावंच लागतं. असं हे स्थान त्यांनी स्वशक्तीने निर्माण केलं. तेव्हा अशा स्थानी अभिमन्यू महाराजांनी आग्रह धरला, त्याप्रमाणे थोडीफार सेवा केली. तेव्हा ही झालेली सेवा आपण सर्वांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम. विठ्ठल जय जय विचारी
कृपा हनुमानगड येथे गेल्या 21 वर्षापासून ज्ञानदान, भक्तिदान आणि अन्नदान हा सोहळा चालत असलेला सोहळा आज 21व्या दिवसात आपण पदार्पण करत आहोत. श्री क्षेत्र संत कृपा हनुमानगड येथे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, रामनवमी भक्ती महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा महायज्ञ, आजची कीर्तन सेवा, हरिभक्त परायण परमेश्वर बाबा जायभाय यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा झाली. बाबा हे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आहेत की आज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले जे काही महाराज मंडळी प्रत्येक गाडी रस्त्यावरती दिसते आणि त्यातून महाराज उतरतात ती फक्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची ही पोहोच पावती